हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात फ्रेंड्स? आय होप सगळे चांगले असाल. फ्रेंड्स, सध्या जुनीच फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये येत असल्याचे आपण खणाचे दागिने अनुभवलेच आहे. हल्लीच्या ट्रेंडमध्ये जुना पारंपरिक टच खण फॅब्रिक ज्वेलरी अगदी स्पष्ट दिसून येतो. याचप्रमाणे फॅशन जगात मागे पडलेली खणाची फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे. यातही अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी हा खणाचा ट्रेंड अगदी अभिमानाने मिरवला. त्यामुळे पुन्हा एकदा या खण क्लॉथ ज्वेलरी खण प्रकारच्या कापडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. फ्रेंड्स, खणाची फक्त साडीच नाही तर आता चक्क खणाचे दागिने देखील फार मोठ्या प्रमाणात वापरले जातात. मंगळसूत्रापासून ते गळ्यातील नेकलेस आणि झुमक्यापर्यंत सगळेच खणाच्या कापडाचा वापर करून तयार केले जाते. खणाच्या दागिन्यांचे हे वेगवेगळे खणखणीत पॅटर्न पाहूयात. फ्रेंड्स, आपण अशा पद्धतीचे खणाच्या कापडाचे पेंडंट असलेला सुंदरसा नेकलेस साडी किंवा ड्रेसवर घालू शकता. फ्रेंड्स, खणाचे कापड आणि या कापडाचा सुंदरसा असा काठ वापरून असे नेकलेस पेंडंट तयार केलेले दिसत आहे. आपण अशा पॅटर्नचा लांब नेकलेस किंवा माळ साडीवर घालू शकता. गळ्याभोवती घट्ट बसणारा हा खणाचा चोकोर अगदी उठून दिसतो. या चोकोरला खाली नथीचे पेंडंट लावून चोकोरला अधिक आकर्षक लुक दिला आहे. जर तुम्हाला खण आणि मोत्याच्या माळेचे अनोखे कॉम्बिनेशन हवे असेल तर तुम्ही अशा प्रकारे मोत्याच्या माळेत गुंफलेले मधोमध खणाचे पेंडंट असणारी सुंदरशी अशी नाजूक माळ घालू शकता. खणाच्या फॅब्रिक्सपासून तयार केलेले कानातले खूपच आकर्षक दिसतात. तुम्ही अशा प्रकारे खणातले फॅब्रिकपासून तयार केले कानातले सुद्धा घालू शकता. जर आपल्याला बसके कानातले नको असतील तर आपण अशा प्रकारचे सुंदर नाजूक पण भरीव खणाचे झुमके कानात घालू शकता. जर आपल्याला खूप हेवी आणि भरीव लुक हवा असेल तर आपण अशा प्रकारचे थोडे हेवी पॅटर्नचे खण नेकलेस घालू शकता. नेकलेस, चोकर, कानातल्यांसोबतच खण फॅब्रिकचे पेंडंट असणारे मंगळसूत्र कोणत्याही साडीवर घालू शकता. तुम्हाला साडीवर शोभेल अशी ठुशी घालायची असेल तर या प्रकारची खण फॅब्रिकची ठुशी खूप छान दिसेल. तुम्ही अशा प्रकारची ठुशीसुद्धा घालू शकता. आपण दोन्ही हातात अशा प्रकारच्या खणापासून तयार केलेल्या बांगड्या घालू शकता, ज्या खूप सुंदर आणि नाजूक दिसतात. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.